नमस्कार मित्रांनो. आज आपण एका देशाच्या सफरीवर जाणार आहोत, जो पृथ्वीवरील शेवटचा स्वर्ग मानला जातो. एक असा देश जिथे माणसांपेक्षा जास्त मेंढ्या राहतात, जिथे एकही साप आढळत नाही आणि जिथे निसर्गाचं सौंदर्य पाहून तुमचे डोळे दिपून जातील. हो, आज आपण बोलतोय न्यूझीलंडबद्दल, ज्याला माओरी भाषेत आओतेआरोआ म्हणजेच लांब पांढऱ्या ढगांचा देश म्हणतात. चला तर मग सुरू करूया न्यूझीलंडचा थरारक प्रवास. तुम्हाला माहिती आहे का, न्यूझीलंड हा केवळ एक छोट्या बेटांचा समूह नाही. वैज्ञानिकांच्या मते हा झीलँडिया नावाच्या एका विशाल खंडाचा भाग आहे. हा जगातील 8वा खंड मानला जातो, ज्याच्या तब्बल 94% भाग समुद्राखाली बुडालेला आहे. आणि येथील भूगोलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही न्यूझीलंडमध्ये कुठेही असा, तुम्ही समुद्रापासून कधीच 128 किलोमीटरपेक्षा जास्त लांब नसतात. म्हणजेच इथल्या लोकांसाठी बीच हा नेहमीच त्यांच्या घराच्या जवळ असतो. न्यूझीलंडचे वन्यजीवन जगापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. लाखो वर्षांपासून हा भाग इतर जगापासून वेगळा राहिल्यामुळे येथे असे प्राणी आहेत जे कुठेही आढळत नाही. उदाहरणार्थ, किवी पक्षी हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे. याला पंख असूनही तो उडू शकत नाही. याचे नाक चोचीच्या अगदी टोकावर असते, जे जगात इतर कोणत्याही पक्षात नसते. अजून एक सर्वात आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगू. न्यूझीलंडमध्ये एकही मूळ साप नाही. सापांच्या भीतीशिवाय तुम्ही जंगलात फिरू शकतात. आहे की नाही आश्चर्याची गोष्ट. तुआतारा हा सरपटणारा प्राणी चक्क डायनासोरच्या काळातील आहे. याला डोक्यावर 3रा डोळा असतो, जो प्रकाश ओळखण्यास मदत करतो. 1980च्या दशकात येथे एका माणसामागे 20 मेंढ्या होत्या. आता हे प्रमाण कमी होऊन एका माणसामागे साधारण 5 मेंढ्या इतके झाले आहे. तरीही ही संख्या खूप मोठी आहे. म्हणजेच काय, मेंढ्या पालन हा व्यवसाय इथं मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये माणसांपेक्षा मेंढ्यांची संख्या ही अधिक आहे. न्यूझीलंडची खरी ओळख तिथल्या माओरी संस्कृतीत आहे. सुमारे 700-800 वर्षांपूर्वी पॉलिनेशियन लोक येथे आले आणि त्यांनी ही समृद्ध संस्कृती जोपासली. तुम्ही हकाबद्दल नक्कीच ऐकलं असेल. न्यूझीलंडची रग्बी टीम ऑल ब्लॅक्स जेव्हा मैदानात उतरते, तेव्हा शत्रूंवर दरारा निर्माण करण्यासाठी हा युद्ध नृत्य प्रकार केला जातो. तसेच 1893 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला देश ठरला होता, जो त्यांच्या पुरोगामी विचारांचा पुरावा आहे. आता काही मजेदार रेकॉर्ड्सबद्दल बोलूया. न्यूझीलंडमधील ड्युनेडिन शहरात बाल्डविन स्ट्रीट नावाचा एक रस्ता आहे. हा जगातील सर्वात जास्त चढाचा निवासी रस्ता आहे. येथे चालताना तुमचे पाय दुखायला लागतील, इतका तो तिरका आहे. आणि नाव, उत्तर बेटावर एका टेकडीचे नाव चक्क 85 अक्षरी आहे. हे वाचण्यासाठी तुम्हाला चक्क 1 मिनिट लागेल.
जर तुम्ही सिनेमाचे शौकीन असाल तर न्यूझीलंड तुमच्यासाठी स्वर्ग आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्स आणि द हॉबिट या जगप्रसिद्ध चित्रपटांचे चित्रीकरण येथेच झाले आहे. येथील हॉबिटनचा सेट आजही पर्यटकांसाठी खुला आहे. ह्या चित्रपटांमुळे न्यूझीलंडची अर्थव्यवस्था इतकी सुधारली की सरकारने चक्क मिनिस्टर ऑफ द रिंग्स नावाचे पद निर्माण केले होते. अंगावर शहारे आणणाऱ्या खेळांची आवड असेल तर न्यूझीलंडच्या क्वीन्सटाऊनला नक्की भेट द्या. जगातील पहिले कमर्शियल बंजी जंपिंग येथे सुरू झाले. स्काय डायव्हिंग, व्हाईट वॉटर राफ्टिंग अशा अनेक खेळांसाठी हे जागतिक केंद्र आहे. तर मित्रांनो, असा आहे हा विलक्षण देश. निसर्ग, संस्कृती आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला न्यूझीलंडमधली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका रोमांचक माहितीसोबत.